रोही राजेंद्र जम मी आता दुसरीची विद्यार्थी. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर. आज माझा भाषणाचा विषय आहे वैतागलेले स्त्री. गॉड किल बिल गॉड. कंटाळा जन्म बायकाचा जन्म न ग बया. पाठपासून रातपातूर नुसतं काम काम काम. पाठच्याला समजी पासला त्यात आपण मात्र भूतागत काम करत बसायचं. या घरात मी कोणा जायचं तेच मला कळण झालंय. मामा जुटले की त्यांना तोंड धरायला गरम पाणी द्या आणि इथं ठेवती की बोंबली की सासू पारे अरे पारे. गुरामाचं झाड लटकन करायचं का तुझा बायूम करायचं होय. आजचा ग बया माझ्या बालाही ठाण्याची काय गरज. तरी बया मी गप बसले. माईन मला नुसती पाण्यात पती. शाळेला जाती तर पसरत्या 8 वाजूस्तवर. ती उठल्या तिला आंघोळीला गरम पाणी द्या. तिची अणी करा तिची फणी करा. तिला शाळेला धाडा. मी म्हणलं जैडी म्हणायची शाळा पण मनातच म्हणलं बर का तोंडाहून नाही की बघ मला कधी वहिनी वहिनी आवडलं का नाही. उशीर होतोय मला. आजचा ग बया उशीर होतो म्हणा. दिसभर तर कुत्रे में हिंडतो. आला मोठा कलेक्टर माझ्याला रबाब करते. तरी बया मी गप बसले. आमचं कारभार एकदम म्हणतं कसं. आमच्या माणसाला लई कष्ट केलेत. आमच्या माणसाला लई कष्ट केलेत. आता ग बया यांच्या माणसाला लई कष्ट केलेत. आमच्या काय नाही केलं. तरी बया मी गप बसले. आमचं कारभार एकदम म्हणतं कसं. पारे अगे पारे लई पाय दुखतात ग. जर तेल लावून झोपून दे की. आता ग बया दिसभर नाम्याच करते काय तुमचं दुखतात होय. तरी बया मी गप बसले. मी तुम्हाला अजून गोष्ट सांगणार आहे बर का. यांच्या पुढे निघालं वाईट कामाचं खापान आमच्या डोक्यात हीच कान बदला असणार. तेव्हा तो तसा वागला नाही तो चांगला हाय आणि आम्ही केलाय चांगली कामाची पावती. मात्र यांच्या पोरात यानं सांगितलं असल तेव्हा ती तशी वागली नाही तिला आली भूतखाण्याला अक्कल. तरी बयानी गप बसले. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगणार आहे बर का. मी अशीच माझ्या काकूवर मुंबईला गेलते. काकूच्या शेजारची बाई निंदर होऊन लाली पालिशी लावून तिच्या चांगल्या घरटून कुठते द्यायची. लुट्टू 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 मला तिचा भारीच रागायचा. मी तिला होऊन एकदा म्हणतो का ग चांगल्या लेकरा घरी ठेवून जाती सकाळच्या जाती तर सांगच्या द्यायची कुठं ग तू जाती. मला जे कळलं ते वेगळंच होतं. मला जे कळलं ते वेगळंच होतं. त्या ऐकून माझ्या टचकन पाणी आलं. त्या ऐकून माझ्या टचकन पाणी आलं. तिलाही होती लेकराची जाण. तिलाही होती लेकराची जाण. विसरली नव्हती ती आई पण. म्हणाली की मला तर अमृताला पादर फुटतो. घराकडे सरकन जावं आणि माझ्या तांदूळ घट्ट खुशीत कवटाळावं. माझ्या तांदूळ घट्ट खुशीत कवटाळावं. मला आडते कर्तव्याची वेडी. तिला काही केल्या तर ताज नाही आणि आयुष्याची धडपड काही संपत नाही. काही संपत नाही. माझं माणसाचा माझ्या बाळासाठी रडतं. माझं माणसाचा माझ्या बाळासाठी रडतं. पण मला वाटतं मग कर्तव्यात माझं कर्तव्यात मोठं. अशी बाईची जात लय गंभीर असतात. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगणार हाय. बुलढाणा जिल्ह्यातील लता भगवानकर यांची अत्यंत गरीब परिस्थिती. अचानक तिचा पती आजारी पडला. तिने त्याला सरकारी दवाखान्यात डॉक्टरने तपासणी करायला सांगितलं. अजून एक तपासणी करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला बुलढाण्याला लागेल. तुझ्याकडे पैसा नव्हतं कस तरी शेजाऱ्यापासून पैसे उसने घेतलं. नवऱ्याला घेऊन बुलढाण्याला गेली. बुलढाण्याच्या डॉक्टरने तपासणी केला सांगितलं.
अजून एक तपासणी करावं लागेल. ती तपासणी आपल्याकडे होत नाही, त्यासाठी तुम्हाला बारामतीला जावं लागेल. तिने विचारलं किती खर्च येईल. डॉक्टरने सांगितलं 50,000 रुपये. आता माझ्या जे पायाखालची जमीन सरकली. ते आता साधे 50 रुपये नव्हते, तर 50,000 आणायची कुठून. ती ढसा रडायला लागली. रडता रडता बाक्या बसली. तिला बाक्या एक पेपर दिसला. त्या पेपर मध्ये लिहिलं होतं धावण्याची स्पर्धा आणि 50,000 बक्षीस. 50,000 बक्षीससाठी नऊवारी साडी लिहिता आठवणी धावली. पुढे फक्त नवऱ्याचा उपचार. जिंकली की होता ठरवलं बाई ही काही करू शकते. जाता मी एवढे सांगेल की बाई पण भारी आहे देवा, बाई पण भारी आहे. धन्यवाद.